Give the heading. Last point, Euler's theorem. Euler's theorem statement. Statement. If u is equal to f of xy is a homogeneous function, is a homogeneous is a homogeneous function is a homogeneous function. Wait a minute.
Hello. 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 Yes, Sorry sir. for the disturbance. Uh, U is equal to f of xy is a homogeneous function of degree n. Then by Euler's theorem, we are getting the expression value x dou u by dou x plus y dou u by dou y. या एक्सप्रेशनची डायरेक्ट व्हॅल्यू देते ते. इट्स व्हॅल्यू इज n into u. U is our given function. Sorry, n is our given function. N is a degree of the homogeneous function. Second, the second order derivative, x square dou square u upon dou x square 2xy, wait a minute, plus 2 times xy dou square u upon dou x dou y, okay, plus y square dou square u upon dou y square is equal to n into n minus 1 of u. Its direct value. And what is n here? It is a homogeneous function of degree of the homogeneous function u. Yes, this is the statement of Euler's theorem. आता बघा, आपण लास्ट एक 2-3 सेशन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर आपण प्रत्येक वेळेस ही व्हॅल्यू फाइंड आउट करतोय बघा. असलं काहीतरी एक्सप्रेशन फाइंड आउट करतोय. बरोबर आहे का बघा? एक्स डो यू बाय डो एक्स, वाय डो यू प्लस वाय डो यू बाय डो वाय, याची ऍडिशन करून काहीतरी काय मिळतं, 0 दाखवा किंवा काहीतरी येतं, हे आपण म्हणजे फाइंड आउट करायचा प्रयत्न केला होता. तर युलर्सने काय केलं, एक पर्टिक्युलर स्टेटमेंट एक्स यू एक्स प्लस वाय यू वाय ची व्हॅल्यू त्यांनी डायरेक्ट सांगितली किती येते, n इंटू यू. किंवा हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, 3 सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे ऍडिशन या फॉर्म मध्ये जर घेतलं तर त्याची व्हॅल्यू n इंटू n मायनस 1 ऑफ यू येते, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, याला प्रूफची गरज नाहीये, जस्ट वी हॅव टू यूज द स्टेटमेंट. येस, एनी डाऊट इन दिस? No, sir. आता याच्यामध्ये आपलं काय राहिलंय, मी काय सांगितलं नाही याच्यामध्ये. व्हॉट इज द मिसिंग कन्सेप्ट हिअर? Degree. Degree. डिग्री n सांगितलं की दिस इज द डिग्री n. दिस इज द मिसिंग टर्म. Homogeneous. I have explained homogeneous function. What is homogeneous function? Yes, I have not explained that thing. That means we have to consider now before going for the example.
give the heading homogeneous function. Okay, everyone have written the statement now. Yes, sir. Next, definition of homogeneous function I will write here. Yes, let u is equal to f of xy, a function is said to be homogeneous function of degree n, in u is equal to capital X, capital Y consider करा, put capital X is equal to xt, capital X is equal to xt, capital Y is equal to yt, then we get u is equal to t raised to n f of xy, the original function. Then this power of t n is called degree. असं जर तुम्ही एक्सप्रेस केलं, then u is called homogeneous function. u is called homogeneous function of degree n. yes, समजलं का? बघा काय करायचंय, हा तुमचा फंक्शन आहे, याला कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय मध्ये लिहायचं आणि त्याची व्हॅल्यू किती ठेवायची, एक्स टी आणि वाय टी. जर तुम्हाला त्यातनं टी सेपरेट करता आला, टी सेपरेट करून ओरिजिनल एफ ऑफ एक्स वाय परत जर येत असेल, परत जर मिळत असेल, तर म्हणायचं, म्हणजे असं टी रेस टू एन सेपरेट झाला तर त्याला म्हणायचं की यू इज अ होमोजिनियस फंक्शन. आणि किती डिग्रीचा तो होमोजिनियस फंक्शन आहे, टी ची जेवढी पॉवर असेल तेवढी. किती टी ची पॉवर आहे माझी, n. therefore then the homogeneous function u is a homogeneous function of degree n. समजतं का बघा सर्वांना व्यवस्थित? आपण एक्झाम्पल घेतलं की अजून व्यवस्थित क्लिअर होईल. होमोजिनियस फंक्शन, राइट ऑन द डेफिनेशन एवरीवन. in u is equal to capital F of xy, put capital X is equal to xt, y is equal to yt, then we will get u is equal to this value. Then u is called a homogeneous function of degree n. Okay, खूप म्हणजे खूप सोपं आहे. आपण एक्झाम्पल घेणार आहे याचे, म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित. जर कोणाला काही कन्फ्युजन वगैरे झालं असेल ना, तर एक्झाम्पल घेतल्यानंतर व्यवस्थित क्लिअर होईल अजून. सर परत एक्सप्लेन करता ना? कुठली गोष्ट? एक्सप्लेनेशनची गरज पडणार नाही, मी सांगितलं की तुम्हाला. प्रॉब्लेम घेतला की व्यवस्थित क्लिअर होईल, टेन्शन घेऊ नका. प्रॉब्लेम घेतल्यानंतर जर नाही समजलं तर सांगा मग तुम्ही, ठीक आहे? मग तेव्हा एक्सप्लेन करू. मला खात्री आहे 100% समजतं. ठीक आहे, कम्प्लीट केली डेफिनेशन? हॅलो? Yes, sir. Yes, sir. एक्झाम्पल. Example, common question, verify whether the given function, is homogeneous or not. If homogeneous, find its degree. Yes, this is the common question. This question will not be asked in university exam. It is just for the understanding whether we have understood the concept of homogeneous function or not. Okay, for that purpose only I am considering these examples. Getting? Hello? Yes, sir. Yes, sir. First, u is equal to x cube plus y cube minus 2 times x square y. Yes, whether this given function is homogeneous or not, we have to verify it. ठीक है? मी
फंक्शन लिहितो बघा, मी सॉल्व्ह करतो, जस्ट ऑब्झर्व. पहिल्यांदा फंक्शन लिहून घ्या. u इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय विच इज इक्वल टू व्हॉट इज दॅट वन, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 2 टाइम्स एक्स स्क्वेअर वाय. त्याने आपल्याला कसं कन्सिडर करायला सांगितलंय, कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय मध्ये कन्सिडर करा. म्हणजे कसं होणार हे, एक्स क्यूब वाय क्यूब मायनस 2 टाइम्स एक्स स्क्वेअर वाय. येते का? सगळं कॅपिटल मध्ये कन्सिडर केलं. नाव पुट, त्यांनी किती कन्सिडर पुटअप करायला सांगितलं, कॅपिटल एक्स इज इक्वल टू एक्स टी, कॅपिटल वाय इज इक्वल टू वाय टी. पुटअप केलं, किती येतं पहिल्यांदा, एक्स क्यूब टी क्यूब वाय क्यूब टी क्यूब मायनस 2 टाइम्स एक्स स्क्वेअर टी स्क्वेअर वाय टी. ठीक आहे, इज इक्वल टू. आता प्रत्येक टर्म जर तुम्ही ऑब्झर्व केली तर टी क्यूब आहे, इथं पण टी क्यूब आहे. इथं बघा, इथं टी स्क्वेअर आहे आणि याची पॉवर 1 आहे, म्हणजे इथं पण किती आहे, टी क्यूब. टी क्यूब. कॅन यू टेक टी क्यूब कॉमन? येस. ओके. मग ब्रॅकेट मध्ये काय काय राहतं बघा, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस मायनस मायनस 2 टाइम्स एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू. हा ओरिजिनल माझा गिवन फंक्शन आहे का, जे एक्झाम्पल मध्ये दिलं होतं ते, यू. गेटिंग, बरोबर का, येस. which is equal to u. Therefore, this is u is equal to this value. Getting? मग काय म्हणायचं, u is homogeneous function of degree. Yes. 3. n is equal to 3. Complete करा. Complete करा. Complete, sir.
हॅलो, एव्हरीवन सॉल्व. हा समजलं sir. काय? आता ज्यांनी मगाशी डाऊट विचारला होता समजलं का बघा होमोजिनियस फंक्शन येते का लक्षात? Yes, sir. एक्स टी वाय टी टाकायचं, टी जर सेपरेट करता आला फंक्शन पासून आणि ओरिजिनल फंक्शन परत मिळाला, जी टी ची पॉवर असेल तो होमोजिनियस झाला आणि जेवढी पॉवर असेल दॅट इज अवर डिग्री. गेटिंग? डिग्री विल बी 0, नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह, इंटिजर, फ्रॅक्शन. ओके, तो काही असू शकतो. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघा. u इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन रूट ऑफ एक्स प्लस वाय. चलो सॉल्व करा बरं. हे मला डिग्री सांगायची किती येते. मी बोर्डवरती सॉल्व करतो सोबतच तुमच्या सोबत. पहिल्यांदा हा u इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ कॅपिटल लिहून घ्या अगोदर, अपॉन रूट ऑफ एक्स प्लस वाय. ठीक आहे. पुट कॅपिटल एक्स इज इक्वल टू एक्स टी, कॅपिटल वाय इज इक्वल टू वाय टी. बरोबर आहे का बघा? एक्स क्यूब टी क्यूब. हा एक राहिलं बरं का. जर रूट वगैरे येत असेल ना तर त्या रूटला त्याची व्हॅल्यू लिहून घ्या. स्क्वेअर रूट मीन्स व्हॉट इज द पॉवर? 1/2. 1/2 रेस टू 1/2 म्हणजे येणार आहे एक्स क्यूब टी क्यूब मायनस वाय क्यूब टी क्यूब डिवायडेड बाय एक्स टी प्लस वाय टी रेस टू किती येणार? हाफ. 1/2. न्यूमरेटर मधनं किती कॉमन येणार आहे? टी क्यूब. डिनॉमिनेटर मध्ये किती कॉमन येईल? टी रेस टू हाफ. T raised to 1/2. टी रेस टू 1/2. मग आता ब्रॅकेट मध्ये काय काय राहतं बघा. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स प्लस टी द होल टर्म रेस टू हाफ. यस, विच इज इक्वल टू हा टी रेस टू 3 मायनस हाफ वरती गेल्यानंतर पॉवर अँड दिस इज अवर T raised to 5/2. ओके ओके. दिस इज u इज इक्वल टू टी रेस टू 3 मायनस हाफ इंटू u. हा ओरिजिनल फंक्शन आहे. बरोबर आहे का माझा? इम्प्लाइज u इज इक्वल टू किती येणार आहे? टी रेस टू 3 मायनस हाफ 6 मायनस 1 म्हणजे 5/2 ऑफ u. इम्प्लाइज दिस इज अवर n. काय म्हणू शकतो आपण? u इज होमोजिनियस फंक्शन Of degree n is equal of to डिग्री n इज इक्वल टू 5/2. येतंय का बघा सर्वांना? बॉईज मध्ये बॉईज हॅलो, Yes, sir. हा समजतंय का? Yes, sir. Yes, sir. ओके. डिग्री कशी फाइंड आउट करतोय बघा. आणि हे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन येत नसेल तर हे कॅल्क्युलेटर टाकू शकता तुम्ही. 3 मायनस असं टाकायचं हे बघा, असं 3 मायनस 1/2 असं ब्रॅकेट टाकून असं लिहा. तुम्हाला ते डायरेक्ट 5/2 देईल. डेसिमल पॉईंट मध्ये आन्सर देईल काहीतरी ते 2 पॉईंट समथिंग 2.5 वगैरे. मग तुम्हाला शिफ्ट एबीसी प्रेस केले की ते 5/2 देईल बघा. शिफ्ट एबीसी प्रेस केले की 5/2 देईल. गेटिंग? डिग्री जर करेक्ट नाही आली तर एक्झाम्पल कम्प्लीट चुकणार आहे. लक्षात ठेवा, कारण आपल्याला फक्त एनच फाइंड आउट करायचं एक्झाम्पल मध्ये. डेरिव्हेटिव्ह कुठंच घ्यायचं नाहीये. येते का लक्षात बघा? ठीक आहे, कम्प्लीट केलं हे. yes sir. Yes, sir. Yes, sir. थर्ड अजून एक बघूया. सपोज झेड म्हणून घेऊया. झेड इज इक्वल टू it is x square y tan inverse of y by x. Yes, verify this. What is the degree of this function? Or first verify whether it is homogeneous or not, then go for the degree. मी तुमच्या सोबतच आहे. Let z is equal to capital XY मध्ये लिहिलं याला x square y tan inverse of y upon x. हा put x is equal to xt, y is equal to yt, which is equal to x square t square yt tan inverse of yt upon xt. इथं टी टी कॅन्सल झाला. ठीक आहे,
इथं टी स्क्वेअर आहे, इथं एक टी आहे, तर किती आलं हे टी क्यूब एक्स स्क्वेअर वाय टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स विच इज इक्वल टू हा माझा ओरिजिनल झेड, हा टी क्यूब, आणि हा परत माझा ओरिजिनल फंक्शन आला का माझा. हॅलो, Yes, sir. getting implies yes z is Homogeneous. function of degree n is equal to 3. बरोबर आहे का बघा, आन्सर येते का बघा बाळांनो. काय समजलं नाही तर विचारा आता. होमोजिनियस फंक्शन समजलं नसेल तर विचारू शकताय. गेटिंग. हॅलो, Yes, sir. Yes, sir. बॉईज मध्ये Yes, sir. समजते का. Yes, sir. गो फॉर नेक्स्ट. फोर्थ, u is equal to log of x square minus y square upon x square plus y square. Yes, what will be the degree, or whether it is homogeneous or not, the question. येते का, कुणाचं आलं का आन्सर. बघितलं की डिग्री सांगता यायला पाहिजे. Sir, फक्त U चे येते ना? हा, मग किती ऍडजस्ट करू शकतो आपण. टी रेस टू 0. 0 0. टी रेस टू 0, therefore n is equal to 0. येते का. बॉईज मध्ये आलं नाही वाटतं. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. यस, पुट x is equal to xt, y is equal to yt, which is equal to log of x square t square minus y square t square divided by x square t square plus y square t square, which is equal to log of t कॉमन घेतला, दोन्ही मधनं कॅन्सल होईल. मग काय राहतं, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, विच इज इक्वल टू किती येतं हे ओरिजिनल u इज इक्वल टू u आला. इथं आपण टी रेस टू 0 ऍडजस्ट करू शकतो. यस, therefore u is a homogeneous function of degree. Yes, n is equal to 0. मुलांमध्ये समजलंय का बॉईज. सर ते लॉग कुठे गेलं बरं. अरे बाळ, ह्याची व्हॅल्यू u आहे ना. ठीक आहे, येस येस सर. हा टोटल फंक्शन माझा आहे u, तो लिहिला इथं. येस सर, सर. हा, टी स्क्वेअर आपण कॉमन काढला, टी 0 डिग्री कशी ते समजलं. अरे कुठल्या पण व्हेरिएबल रेस टू 0 ठेवलं की त्याची व्हॅल्यू 1 असते. आता इथे काहीच ऍडजस्ट झालं नाही. u ला ओरिजिनल u मिळाला, पण टी ची पॉवर आता ऍडजस्ट काय करणार, किती असायला पाहिजे तिथं. आता येत तर नाहीये ती, म्हणजे दिसत नाहीये, म्हणजे किती ती टी रेस टू 0 आहे. येते का लक्षात बघा. टी रेस टू पॉवर आली, ओरिजिनल मला u मिळाला, त्यासोबत काय टी रेस टू पॉवर राहते, दॅट इज ओरिजिनल u मिळतोय परत टी पुटअप केल्यानंतर, म्हणजे होमोजेनियस फंक्शन झाला, हे फिक्स झालं. ठीक आहे, पण आता डिग्री किती ऍडजस्ट इथं दिसत नाही ना, मागासारखं टी क्यूब दिसत नाही किंवा 5/2 दिसत नाहीये. म्हणजे इथे किती असायला पाहिजे ते आपण विचार केला तर टी रेस टू 0 येतो. किती असायला पाहिजे, टी रेस टू 0 मीन्स 1. एनी व्हेरिएबल कुठलाही घ्या, झेड रेस टू 0 1. आपल्याला इथं ऍडजस्ट करायचं आहे आता, म्हणून मी इथं टी घेतलाय. कारण त्यासोबत u ला u मिळाला, म्हणजे सोबत काय असतं, टी ची पॉवर असते. मग किती असायला पाहिजे, येतं का लक्षात.
गेटिंग? Yes, sir. कम्प्लीट झालं? Yes. Yes. ओके. Yes, sir. हा, आता एक्झाम्पलला जाऊया. फर्स्ट एक्झाम्पल. ओके, एवढं सफिशियंट आहे डिग्री फाइंड आउट करण्यासाठी. आता प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण डिग्रीज फाइंड आउट करणार आहे, त्यामुळे परत परत डिग्री फाइंड आउट करण्याचा काय पॉईंट नाहीये. ठीक आहे, आपण इथे एक्झाम्पल त्याच्याच एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे परत. ओके, हॅलो. Yes. Sir. फर्स्ट u is equal to x cube plus y cube minus 3x square y upon root of x cube plus y cube. Then find small I x dou u by dou x plus y dou u by dou y. Second, x square dou square u upon dou x square 2xy dou square u upon dou x dou y plus y square dou square u upon dou y square. Yes. Answer. प्रॉब्लेम दिला का सर्वांनी? बघा, आता तुम्हाला या एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लक्षात ठेवायचं, असला मोठा हा असा फंक्शन आहे, त्याचं जर असं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही फाइंड आउट करायचं म्हणलं, विचार जरी करून बघितला तरी ते खूप किचकट वाटतंय. बरोबर का? बघा, माझं मी म्हणतोय ते बरोबर आहे का? बघा, गेटिंग? Yes, sir. ह्याचा जर तुम्ही Yes, sir. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा जर विचार केला, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळून जाईल. चला ठीक आहे, थोडं कष्ट केल्यानंतर. व्हॉट इज अबाउट दिस सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह? आणि ते पण 3 आणि 8 मिनिटांमध्ये. वेदर इट इज पॉसिबल? No, sir. No, येते का लक्षात? लक्षात येते का? बघा, म्हणजे युलर्स थेरम कुठे युज करायचे, किंवा असलं जर विचारलं असलं तर पहिला प्रेफरन्स युलर्स थेरमला द्यायचं. हा फंक्शन कॉम्प्लिकेटेड असतो यू, आणि इकडे हे दोन एक्सप्रेशन्स विचारले जातात, दोन्ही पैकी एक. त्याच्यावरून आपण डिसाइड करू शकतो. इट इज द एक्झाम्पल ऑफ युलर्स थेरम. गेटिंग? येते का? बघा, yes, sir. हा, लेट आता मी सॉल्व्ह करतो. बघा, लेट u इज इक्वल टू x क्यूब प्लस y क्यूब मायनस 3x स्क्वेअर y अपॉन रूटला मी लगेच काय सांगितलं, रूट क्यूब रूट वगैरे आला की सगळं कॅन्सल करायचं. x क्यूब प्लस y क्यूब. ओके, u इज इक्वल टू पहिल्यांदा काय सांगितलं होतं, कॅपिटल XY मध्ये लिहातो, x क्यूब y क्यूब 3x स्क्वेअर y अपॉन इट इज x cube plus y cube raised to 1/2. Yes. Put capital X is equal to xt, capital Y is equal to yt, which is equal to x cube t cube plus y cube t cube minus 3 t square x square किंवा yt. बरोबर आहे? अपॉन इथे किती येणार आहे, x क्यूब टी क्यूब प्लस y क्यूब टी क्यूब रेस टू 1/2. आता बघा, न्यूमरेटर मधनं काय कॉमन येतंय? यस, T raised to 3/2. न्यूमरेटर मधून किती कॉमन येतंय? T cube. टी क्यूब. काय काय राहतं? x क्यूब प्लस y क्यूब मायनस 3x स्क्वेअर टी. ओके, डिवायडेड बाय. आता डिनॉमिनेटर मधनं किती कॉमन येतंय? बघा, 3 raised to 3/2. यस, t रेस टू 3/2. टी क्यूब इथून आला, रेस टू हाफ आहे, 3/2. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? x क्यूब प्लस y क्यूब रेस टू हाफ. येतंय का व्यवस्थित? बघा, मला समजतंय का? बघा, ओके, व्यवस्थित क्लिअर आहे? नेक्स्ट, आता काय येणार? t रेस टू 3 इथं आहे, हा जर न्यूमरेटरला गेला तर कसा होणार? मायनस 3/2. बरोबर आहे? बरोबर आहे का? Yes, sir. आणि याची व्हॅल्यू किती आहे त्या टोटल टर्मची? U. Therefore, we are getting u is equal to, याचं सबट्रॅक्शन केलं किती येतं हे? 6 minus 3. 3/2. 3/2. 3/2 u implies u is homogeneous function.
of degree n is equal to, बरोबर आहे का? Yes. Okay, therefore by Euler's theorem काय सांगतं ते, x ux प्लस y uy ची व्हॅल्यू किती सांगतं ते, n इंटू u. आता n किती आलाय तुमचा, 3 by by 2. झालं. ओके, अँड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर u डबल एक्स, बरोबर आहे का, 2xy uxy प्लस y स्क्वेअर u डबल y, याची व्हॅल्यू किती सांगते, n इंटू n मायनस 1 ऑफ, 1 into u. हा व्हॅल्यू टाका, 3/2 मायनस 1 ऑफ u किती येतं आफ्टर कॅल्क्युलेशन, 3/4. आन्सर किती येतं बघा, 3/4 येतं का बघा. 2. 6y. हा किती येतं, 3/4. कॅल्क्युलेटर टाका, आन्सर येईल डायरेक्ट, 3/4 ऑफ, यस येते का. हा. ओके, लक्षात आलं का सर्वांच्या. हॅलो सर, हा बोला. तिथे जे तुम्ही ते बॉक्स केलाय का, हा तिथे तुम्ही तिथे टी लिहिले, तिथे वाय येते. हा हा ओके ओके, थँक्यू. ते चुकून लिहिलं गेलं, वाय पाहिजे, बरोबर आहे, करेक्ट. इट इज x square y. ओके, नाव इट इज करेक्ट. येस सर. हा गुड. नाव काय तुमचं, नाव अभिजित खोळे. गुड गुड, खोळे. कम्प्लीट करा हे. कम्प्लीट केलं का, No. Yes. कम्प्लीट होतं का बघा, झालं की सांगा मला. झालं की सांगा मला. झालं सर. नेक्स्ट, सेकंड, u is equal to root of x raised to 1/3 plus y raised to 1/3 divided by x raised to 1/2 minus y raised to 1/2. If u is equal to this much value, find x square u double x plus 2xy uxy plus y square u double y. सॉल्व करू शकताय का हे, हॅलो. Yes, sir. मी इथं सोबत आहे तुमच्या सोबत, तुम्ही पण सोबत म्हणजे सॉल्व करा.
u is equal to capital X capital Y. It is root ला काढून टाका लगेच. 1/3 y raised to 1/3 divided by x raised to 1/2 minus y raised to 1/2 raised to half. आता put capital X is equal to xt, capital Y is equal to yt. डायरेक्ट काय कॉमन घेता येते का बघा. किती येणार पहिल्या टर्म मधनं कॉमन न्यूमरेटर मधनं? T raised to 1/3. आणि डिनॉमिनेटर मधनं T raised to 1/2. t raised to 1/2 आणि होल टर्म रेस्ट टू किती आहे? 1/2. बरोबर आहे का? आणि हा ओरिजिनल परत x रेस्ट टू 1/3 y रेस्ट टू 1/3. राईटअप कमी करा कारण आपल्याला एमसीक्यू एक्झाम असणार आहे. ठीक आहे, जेवढं म्हणजे फास्ट लिहिता येईल. 1/3 मायनस 1/2 म्हणजे चुकीचे लिहू नका याचा अर्थ. दिस इज u अँड दिस इज u. आता बघा बरं याची व्हॅल्यू किती येते आणि मला सांगा. u इज इक्वल टू t रेस्ट टू u. पॉवर सांगा किती येते. मला वाटतं 1/4 येते बहुतेक. 1/12. -1/4 येते सर. 1/4 नाही, 1/12 येईल. हा -1/12 येते. करेक्ट आहे का? येते का सर्वांचं बघा. हा -1/12. हे 2 - 3 येतं, -1/6 आलं. हे -1/6 इंटू 1/2 -1/12 येतं का बघा सर्वांचं. u is a homogeneous function of degree n is equal to -1/12 by yes काय म्हणायचं, युलर्स थेरम. काय म्हणतो आपण, काय विचारले ते, u(x) 2xy uxy plus y² uy is equal to n into n minus 1 of u. yes, n ची व्हॅल्यू बघा, -1/12 -1/12 -1 of u which is equal to किती येते बघा. हे 12 minus 13 by it is -13/12. म्हणजे 13/114 येते बघा u. बरोबर आहे का बघा माझं. कॅल्क्युलेटर जसं आहे तसंच टाईप करा. ते -1/12 ला ब्रॅकेट टाकायचं, यामध्ये 2 ब्रॅकेट. जर तुम्ही युजिंग कॅल्क्युलेटर जर करत असाल, याचं बघा मी लिहितो कसं पाहिजे ते. तेव्हा असं टाईप करायचं कॅल्क्युलेटर वरती. पहिला ब्रॅकेट पहिल्यांदा, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हा -1/12 परत ब्रॅकेट, एक ब्रॅकेट इथं -1, हा ब्रॅकेट क्लोज. असं टाईप करा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल 13/114. I am sure it will give the answer. If you are unable to calculate, unable to do the calculations like this, fraction numbers, addition, subtraction, काही शंका असेल तर विचार बाळा नव्हता. कम्प्लीट केलं? येस सर. हा. Yes, sir. आता काय करायचं, होमवर्क साठी एक्झाम्पल. आता मगाशी आपण जे 4 एक्झाम्पल सॉल्व्ह केली होती, 4 एक्झाम्पल साठी होमवर्क
1 2 3 4 कुठले ज्याची डिग्री आपण फाइंड आउट केली होती बघा, बरोबर आहे का? होमोजिनियस फंक्शनच्या चारही एक्झाम्पल साठी सेम क्वेश्चन राहील. फाइंड दॅट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज दॅट? एक्स स्क्वेअर यू डबल एक्स 2xy uxy प्लस y स्क्वेअर u डबल y इज इक्वल टू क्वेश्चन. येत आहे का लक्षात सर्वांना? हे होमवर्क लक्षात आलं सर्वांच्या? Yes, sir. येस आपण जे पहिले 4 एक्झाम्पलची डिग्री फाइंड आउट केली होती त्या सगळ्या एक्झाम्पल साठी फक्त कॉमन क्वेश्चन एक अटॅच करा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस वन. म्हणजे काय करायचं तुम्हाला? n इंटू n मायनस 1 ऑफ u ची व्हॅल्यू लिहायची. सपोज पहिल्या एक्झाम्पलला 5/2 आलं होतं ना, 5/2 मायनस 1 ऑफ u. फर्स्ट एक्झाम्पलचा आन्सर म्हणजे किती येतं? हे 3/2 15/2 ऑफ u येत आहे. असं चारही एक्झाम्पल साठी करायचंय. दॅट विल बी टुडेज होमवर्क. ओके, ठीक आहे. लक्षात आलं सर्वांना? याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का बघा? होमोजेनियस फंक्शन अँड इट्स डिग्री. नो सर. नो सर. No, sir. एकदम सोपं आहे. आयडेंटिफाय कसं करायचं असं एक मोठं एक्सप्रेशन विचारलं असेल तर गो फॉर फर्स्ट युलर्स थेरम. इफ नॉट देन गो फॉर ऍक्च्युअल मेथड. ऍक्च्युअल मेथडने तर पॉसिबलच नसतं असं फाइंड आउट करणं. ठीक आहे. 100% इट इज एक्झाम्पल ऑफ युलर्स थेरम. ठीक आहे, सर्वांना व्यवस्थित क्लिअर झालं असेल? येस. ओके, ठीक आहे. थँक्यू. मग इथे थांबूया आपण. पुढच्या सेशनला आपण मॉडिफाईड युलर्स थेरम बघणार आहे. ठीक आहे, थँक्यू.